पुण्याच्या पण एकंदरीत वाटचालीमध्ये पुण्याची मॅरेथॉन असेल, पुण्याचं आपलं गणेश फेस्टिवल असेल, पुण्यामध्ये आपल्या म्हाळुंगी बालेवाडीच्या परिसरामध्ये जे क्रीडा संकुल उभं राहिलेलं त्या संदर्भातले कामं असतील, असे अनेक प्रश्न साहेबांच्या मागं लागून दिल्लीमध्ये पण ते ज्यावेळेस गेले, दिल्लीमध्ये देखील गेल्यानंतर त्यांनी एक स्वतःचा वेगळा ठसा हा उमटवण्याचं काम केलं आणि सगळ्यांची अतिशय जवळचे असे संबंध त्यांनी निर्माण केलेले होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये ते वयोमानाप्रमाणे बऱ्याचदा आजारी असायचे आणि मधी माझा शेवटचा एक कार्यक्रम झाला तो म्हणजे गणेश फेस्टिवल मागे होतं, त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि तेव्हा काही उल्लेख मी मागच्या गोष्टीचा करून दिलेला होता. त्यावेळेस मीराबाबी यांनी पण त्याच्याबद्दल मला बोललेल्या होत्या आणि काळाच्या नियतीच्या पुढं तुमचा माझा कोणाचं काही चालत नाही. आज ज्यांनी बरेच काळ पुणे महानगरपालिकेवर, पुणे शहराच्या राजकारणावर, पुण्याच्या एकंदरीत विकासावर अनेक वर्ष काम केलं, अनेक वर्ष त्यांचा एक पगडा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला, ती व्यक्ती आज आपल्याला सोडून गेलेली आहे. मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, आमच्या परिवाराच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, माझ्या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादा, लाडक्या बहिणीचे आकडे कमी होणं म्हणजे टप्प्यात कमी करणारे का त्यांचे नाही. सध्या आम्ही सगळेजण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आहोत, त्याच्यामुळं ह्या तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दलची कुठली चर्चा पण नाही, काही नाही. उलट मी असेल, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतील, आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरे असतील, आम्ही सातत्याने सांगतोय की ही योजना आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या करता सुरू केलेली आहे आणि ती आमची शेवटपर्यंत चालू ठेवण्याची इच्छा आहे. ठीक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरेश कलमाडी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यानंतर ते संवाद साधत होते.